नमस्कार. किचन तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण पुरणपोळीसोबत कटाची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत. पुरणपोळी बनवण्यासाठी जी चणा डाळ शिजवतो त्याचं पाणी आपण आमटी बनवण्यासाठी काढून घेतो. आमटी बनवण्यासाठी मी धने, जिरे, 2 कांदे, खोबरं, काळी मिरी, कोथिंबीर, आलं, लसूण घेतलं आहे. यामध्ये 2 कांदे, खोबरं, जिरं, धने चांगलं भाजून घेतलं आहे आणि मिक्सरला वाटून घेतलं आहे. आता तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी घालून घेऊया. मोहरी तडतडली की कढीपत्ता घालून घेऊया. नंतर अर्धा चमचा हिंग घालूया. यानंतर आपण वाटलेले वाटण घालून चांगले परतून घेऊया. नंतर अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट घालून मिक्स करून घेऊया. चवीपुरता मीठ घालून मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण बाजूला काढून ठेवलेलं कटाचं पाणी घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. थोडंसं गरम पाणी मी ॲड करते. पाणी लागलं तर गरमच करून घालावे. त्यामुळे आमटीला कट चांगला येतो. नंतर यामध्ये 2-3 आमसूल घालावे आणि मीडियम हीटवर एक 7 ते 8 मिनिटे आमटी चांगली उकळून घ्यायची आहे. यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया. छान असा आमटीला कट आला आहे. पाहू शकता मी आमटीची अशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे. पुरणपोळीसोबत खाऊ शकता किंवा भाताबरोबरही खायला छान लागते. अशा प्रकारे चटपटीत आणि तोंडाला चव आणणारी कटाची आमटी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तसेच किचन तडका मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.